आहे की आज आपण आपल्या शिवण क्लासमध्ये काय काय वस्तू आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि आपण कोणत्या कोणत्या वस्तू शिकून या शिवण क्लाससाठी आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत. तर चला तर वेळ न घालवता आपण पटकन जाणून घेऊया की आज कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत. तसेच तुम्ही सगळ्या वस्तू जमा करून ठेवून आपल्या समोरच्या व्हिडिओला कंटिन्यू करू शकणार. तर चला तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला सर्वप्रथम आपल्याला लागत असते तर ते म्हणजे रद्दी लागत असतं आपल्याला पेपर कटिंग करायला. आपण नवीन शिकत असताना आपल्याला आधी पेपर कटिंग करावं लागते आणि पेपर कटिंग आपण प्रत्येक पेपरवर करू शकते आधी आपण. तर आपल्याला काही रद्दी पेपर लागत असते, त्याच्यामध्ये काही अशा असते. ठीक आहे, आपण रद्दी पेपर लागत असते. तर पॉईंट नंबर 1 आहे आपल्याला रद्दी. आणि जे पण आपल्या क्लासला कंटिन्यू करणार आहे, जे पण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करणार आहे समोरपर्यंत, ते आपण हे सगळे वस्तू आपण सगळे आणून ठेवावे. चला तर पहिली वस्तू झाली आपल्याला रद्दी लागणार आहे. ठीक आहे, रद्दीनंतर आपल्याला लागणार आहे पेन कॉपी लागणार आहे. आपल्याला पेन आणि वही लागणार आहे. ठीक आहे, तर हे पेन आहे. ठीक आहे, आणि आपल्याला लागणार आहे कोरी वही, जिथे आपण मापं टाकून आणि मापं लिहून कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला पेन आणि एक कॉपी लागणार आहे. तर ठीक आहे, दुसरी झाली एक कॉपी. ठीक आहे, आपल्याला दुसरी म्हणजे एक कॉपी लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मापे पण लिहू शकते, आपण जितकं आपला हिसाब असते ते पण लिहू शकते. ठीक आहे, आणि शिवण क्लासमध्ये असं आधी मापे लिहून घेणं शिकत असताना आपल्याला आधी मापे लिहून घ्यावं लागते. तर आपल्याला दुसरं वस्तू म्हणजे आपल्याला लागणार आहे बुक आणि पेन. ठीक आहे, तर आपल्याला तिसरी वस्तू म्हणजे लागणार आहे कैची. इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला कैची लागणार आहे. ते आपण तुम्ही 10 नंबरचे घेऊ शकता. ठीक आहे, असे घेतली तरी चालेल, आणि अगर कोणाकडे असेल पुराणी जी मिळते पितळ वगैरेची तरी पण चालेल. ठीक आहे, तर आपल्याला तिसरा पॉईंट म्हणजे कैची लागणार आहे. आणि ह्या कैचीने आपल्याला फक्त आणि फक्त कापड कापायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला अजून काही कापायचं नाही आहे. ठीक आहे, कागद वगैरे ह्या कैचीने नाही कापायचं आपल्याला. कागदसाठी आपल्याला सेपरेट कैची ठेवायची आहे, छोटीशी ठेवायची पण सेपरेट ठेवायची आहे. आणि कागद कापायचा नाही. कागद कापल्यानंतर यांनी कागद तर कपेन पण कपडा नाही कपणार. ठीक आहे, तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण यांनी फक्त कपडाच कापू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे इंची टेप. ठीक आहे, इंची टेप बघा असं असतं. इंची टेप लागणार आहे आपल्याला मापे घ्यायसाठी. आणि याच्यावरच आपलं पूर्ण बेसिक असतं. ठीक आहे, हे असतं पूर्ण 60 इंचपर्यंत. ठीक आहे, याने आपल्याला मापं कशी घ्यायची, काय घ्यायचे ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर हा आहे आपला टेप, इंची टेप. ठीक आहे, 4th पॉईंट इंची टेप झाला. त्यानंतर आपल्याला लागणार आहे असा खडू. ठीक आहे, मार्केटमध्ये याचा बॉक्स अवेलेबल असतो, तर तो तुम्ही बॉक्स घेऊ शकता, किंवा सिंगल पीस पण मिळतं 2-3 रुपयाला. असं बॉक्स येत असतं याचं. ठीक आहे, असं बॉक्स यायचं, याच्यामध्ये असं चॉक असतं याच्यामध्ये, आणि हे इझिली कपड्यावर तर चालतं. ठीक आहे, तुम्ही हे 5वा पॉईंट म्हणजे खडू. ठीक आहे, 5वा पॉईंट म्हणजे खडू ठेवणार. ठीक आहे, असं टाईपचं राहते, ते इझिली वर्क करते. ठीक आहे, 5वा पॉईंट आपला चाकू झाला. त्यानंतर आपल्याला अशी एक स्केल ठेवायची. आपल्याला सरळ असे मापे घेऊन सरळ माप लावायसाठी आपल्याला असं एक कैची, तुम्ही प्लास्टिकचे पण घेऊ शकता, मोठी असले पाहिजे. 12 इंची आहे. ठीक आहे, तुम्ही 6वा पॉईंट म्हणजे कैची घेऊ शकता, आणि घ्यायची आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट असते कैची, पण प्लास्टिकची असेल तरी चालेल. ठीक आहे, 6वा पॉईंट म्हणजे आपल्याला कैची ठेवायची. त्यानंतर म्हणजे हे पेपर कापायसाठी कैची ठेवायची आहे, छोटी सेपरेट कैची. ठीक आहे, कैची असते. पेपर कटिंग यानीच करायची आपल्याला, यानी कपडा नाही कापत. ठीक आहे, सेपरेट ठेवायची आपल्याला. कपडा कापायसाठी सेपरेट ठेवायची आहे, आणि
पेपर्स कापासाठी सेपरेट ठेवायचे आहे. ठीक आहे. 7वा पॉईंट म्हणजे घ्यायची झाली. नंतर आपण असा एक आर्महोलचा स्केल मिळतो मार्केटमध्ये. अगर तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर ठीक आहे, मार्केटमधून आणा तुम्ही. नाहीतर तुम्हाला याची लिंक पाहिजे नसेल तर मी तुम्हाला याची लिंक पण प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ठीक आहे. तर ह्या 8वा पॉईंट आपल्याला लागणार आहे आर्महोल स्केल. ज्यांना पण नवीन शिकत असताना हे स्केल खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. 8वा पॉईंट म्हणजे हे आर्महोल स्केल म्हणत असते याला. ठीक आहे. ठीक आहे. 8वा पॉईंट इम्पॉर्टंट असते. कपडा आपल्याला शिवायच्या वेळेस आपल्याला हे पिन्स खूप इम्पॉर्टंट असते. हे 9वा पॉईंट म्हणजे पिन्स आहे. हे पिन्स आपल्याला अशी यूज करता येते. हे बघा, हे पिन कपड्याला सेपरेट करण्याला आपल्याला शिवायला आपल्याला काम देतो. ठीक, अशी पिन्स असते. 9वा पॉईंट म्हणजे पिन झाले. ठीक आहे. ह्याचा पत्ताच भेटत असतो. हे पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल तर ठीक आहे, नाही तर मी याची पण लिंक प्रोव्हाइड करेन तुम्हाला. त्यानंतर म्हणजे दोरा तर इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे. 10वा पॉईंट म्हणजे दोरा आणि सुई. सुई म्हणजे तुम्हाला इतकी छोटी घ्यायची आहे. मी सांगते तुम्हाला, तुरपाईची सुई म्हटलं म्हणजे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. ही अशी टाईपची थोडीशी जाड घ्यावी, जेणेकरून तुटण्याचा काही धाक नाही असायचा. लहान सुई आपल्याला खूप मोठे मोठे कामं करत असते. ठीक आहे. तुम्हाला लागणारच आहे शिवण क्लासमध्ये सुई. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला मस्ट लागणार आहे ब्लाऊज. एक ब्लाऊज लागणार आहे आपल्याला. तर ज्यासाठी आपल्याला माप घ्यायचे आहे, ज्याचा फर्स्ट ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे तो ब्लाऊज लागणार आहे आपल्याला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ? आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.